नमस्कार, डॉक्टर स्वप्नील गाठे, कविता जगणारी माणसं या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या एका नवीन भागामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत श्री संदीप वाघोले सर. संदीप वाघोले सर एक कवी, निवेदक आणि व्याख्याते म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. वाघोले सरांविषयी थोडासा अल्प परिचय देतो. सरांचा साहित्यातील परिचय म्हणजे जू नावाचा काव्यसंग्रह सरांचा प्रदर्शित झालेला आहे. याचबरोबर तुफानातील दिवे हा व्यक्तिचरित्र, तसेच तीची स्पंदने हा कविता संग्रह सरांचा प्रदर्शित झालेला आहे. आणि अजून आनंदाची बातमी म्हणजे सरांचा आत्ताच 18 जानेवारीला गट्टी बालकविता संग्रह हा नुकताच प्रकाशित झालेला आहे. तर हा बालसंग्रह जो आहे तो मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे. याचबरोबर आकाशवाणी उस्मानाबाद येथे सरांचं विविध ठिकाणी कविता वाचन झालेलं आहे. सरांचा परिचय खूप अपुरा पडणार आहे. सरांचं काम गेले 20 ते 25 वर्ष झालं साहित्य क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नावलौकिक आहे. आजच्या विषयाला हात घालण्यापूर्वी मी सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद सर. आजचा विषय आहे कवितेतून प्रबोधनाकडे. तर याविषयी आपण काय बोलाल? कवितेतून प्रबोधनाकडे या विषयाशी बोलत असताना खऱ्या अर्थानं साहित्यिक हा समाजातील एक जबाबदार घटक आहे. तो कविता लिहू द्या, असू द्या, कथा वाचू द्या, आणि कवितेतून समाज जाणीवा, समाजाच्या संवेदना तो टिपत असतो. आणि म्हणूनच त्याची एक नैतिक जबाबदारी असते की समाजाविषयी, समाजातले जे घटक आहेत त्या घटकांविषयी काहीतरी लिहिलं पाहिजे किंवा समाज प्रबोधनात्मक काहीतरी अंगाने त्यांनी लिहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आता सध्याचा एक ज्वलंत विषय जो आहे तो म्हणजे आरक्षण. आणि ह्या आरक्षणामुळे कितीतरी लोक एकमेकांपासून विभक्त झालेले आहेत. आणि या आरक्षणावर माझी एक कविता आहे. वा वा. त्या कवितेचं नाव आहे तिढा. बरं, तर तुम्हाला सर मी आता ऐकवतो. नक्की नक्की. कवितेचं नाव आहे तिढा. तुझं आरक्षण माझं आरक्षण, तुझं आरक्षण माझं आरक्षण, तुझा लढा माझा लढा, तुझा लढा माझा लढा, तुझ्या माझ्यात लढा न सुटणारा तिढा, तुझ्या माझ्यात लढा न सुटणारा तिढा. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की जातीपाती गाडा, जातीपाती गाडा, आणि माणूस माणसा जोडा, माणूस माणसा जोडा. सर, खूप छान. आरक्षण हा तुमच्या कवितेचं शीर्षक होतं. आणि आरक्षण हा खूप संवेदनशील विषय आहे असं मला वाटतं. मलाच काय, आपल्या सर्वांनाच वाटणारा हा संवेदनशील विषय आहे. आरक्षणाचा तिढा हा किती न सुटणारा आहे किंवा तो किती खोलवर रुजलेला आहे हे तुम्ही तुमच्या कवितेच्या माध्यमातून उलगडलं. मला असं वाटतंय की आरक्षणाविषयी आपण बोलायला तसे खूप लहान आहोत, तरीही तुम्ही कवितेच्या माध्यमातून हा तिढा किंवा हा प्रश्न उपस्थित केला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. तसेच आता इतर कोणत्या विषयाला धरून तुम्ही प्रबोधनाकडे कवितेला घेऊन जाणार आहात? खरं तर खूप असे सामाजिक प्रश्न आहेत की खूप अशा क्षेत्रामध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि त्यामधला आता दुसरा एक ज्वलंत प्रश्न म्हणजे कचऱ्याचा किंवा प्रदूषणाचा. आज आपण जर पाहिलं, कुठे जरी गेलात, बाहेर निघालात तर रस्त्याच्या पासून तर अगदी चौक असतील, शहरं, गावं, सगळीकडे कचराच कचरा दिसतो. आणि मग अशा वेळेस कुठेतरी वाटतं की काही दिवसांनी या शहराची, या गावांची कचराकुंडी तर होणार नाही ना. मग अशा वेळेस कधीतरी लिहावं वाटतं की गाडगे महाराजांनी कितीतरी वर्षापूर्वी गावं स्वच्छ करण्याचा उपक्रम चालू केला होता. आणि तो उपक्रम आज कुठेतरी पुन्हा चालू करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कुठेतरी आपल्या विचारांमध्ये बदल घडवण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून माझी एक कविता होती बाबा. तर ती तुम्हाला सर मी ऐकवतो. नक्की नक्की. की सफाईचे विचार बाबा आम्ही केव्हाच गाडले, सफाईचे विचार बाबा आम्ही केव्हाच गाडलेत, रस्त्या रस्त्यावर चौका चौकात स्वच्छतेचे मुर्दे पाडले, रस्त्या रस्त्यावर चौका चौकात स्वच्छतेचे मुर्दे पाडले. तुमचा मंत्र महान पायदळी तुडवला, तुमचा मंत्र महान पायदळी तोडवला, आणि कचऱ्याचा ढीग मात्र गल्लोगल्ली वाढवला, कचऱ्याचा ढीग मात्र गल्लोगल्ली वाढवला. नाकालाही येईना गटारीचा दर्प, नाकालाही येईना गटारीचा दर्प, विळखा घालून जागोजागी अस्वच्छतेचे सर्प, विळखा घालून जागोजागी अस्वच्छतेचे सर्प. फोटोसाठी आता हातात आमच्या झाडू आहे, फोटोसाठी आता हातात आमच्या झाडू आहे, विचार मात्र उकिरड्यावर लागले सडू आहे.
तुमच्या विचारांमध्ये बाबा केवढी मोठी ताकद होती, तुमच्या शब्दांमध्ये बाबा केवढी मोठी ताकद होती. प्रबोधनाच्या शब्दांवर जनता ही वाकत होती, प्रबोधनाच्या शब्दांवर जनता ही वाकत होती. परंतु आजची परिस्थिती काय? रस्ते गावे शहरे कचराकुंडी भासते, रस्ते गावे शहरे कचराकुंडी भासते. बाबा तुमच्या आचारांची खरीच गरज वाटते, बाबा तुमच्या आचारांची खरीच गरज वाटते. खूप छान सर. तुमच्या कवितेचं शीर्षकच बाबा होतं आणि बाबा म्हटलं की आपल्याला संत गाडगे बाबा हे प्रत्येकाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पहिल्यांदा आठवतात, ते संत गाडगे बाबा. आणि कवितेच्या माध्यमातून तुम्ही बाबांचा जो जीवन प्रवास होता किंवा बाबांनी ज्या पद्धतीनं काम केलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उलगडल्या. परंतु मला असं तुम्हाला विचारायचं आहे की जो लढा संत गाडगे बाबांनी त्या काळी दिला आणि तो स्वच्छतेचा लढा होता, तो आजही आपल्याला देण्याची गरज का भासते असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्यामध्ये आज गरज असं झाले की त्याच्यामध्ये बरेचसे कारणं आहेत की आज आपण यूज अँड थ्रोचा जमाना आहे. त्यामुळे वस्तूंचा जो पुनर्वापर थांबलेला आहे. त्यामुळे जे काही नवीन येईल वापरायचं, फेकून द्यायचं, नवीन द्यायचं, यामुळं कचऱ्याचे प्रश्न वाढत चाललेले आहेत. आणि त्यातही त्यात त्याचे प्रॉपर विल्हेवाट जी व्हायला हवी ती होत नाही. आणि त्यामुळं माणसाचा एक प्रवृत्ती अशी झाली की तो आता तुम्ही रस्त्याने पाहिलं की फिरत चालला, काही खाल्लं की लगेच रस्त्यावर टाकून देणार. ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि म्हणून पहिली जी सुधारणा आहे ती आपल्या विचारांमध्ये झाली पाहिजे. आणि ही या साहित्याच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून करण्याचा आमचा साहित्यिकांचा प्रयत्न असतो. खूप छान सर. पण आपण जर बघायला गेलं तर प्रत्येक साहित्यिक हा वेगवेगळ्या विषयांवरती व्यक्त होत असतो. जसं की तुम्ही समाज प्रबोधनाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसता, काही लोक वेगळ्या माध्यमातून व्यक्त होतात. तसं प्रश्न जे आहेत, जे पूर्वीचे गाडगे बाबांना पडलेला जो प्रश्न आहे, आजही तोच प्रश्न परत आवासून उभा आहे. फक्त त्याचं स्वरूप वेगळं आहे. म्हणजे पूर्वीचं स्वरूप वेगळं होतं आणि आजचं स्वरूप आहे ते प्लास्टिकच्या स्वरूपामध्ये असेल. जसं की तुम्ही आता सांगितलं की प्लास्टिकच्या गोष्टी ज्या आहेत त्या रियूज कमी प्रमाणामध्ये होत आहेत. त्याचा वापर झाला की आपण त्या फेकून देतोय आणि त्याच्यातून परत एक वेगळा बलाढ्य प्रश्न आपल्या सर्वांसमोर आवासून उभा राहतोय. तर याला कुठेतरी छेद देणारी तुमची कविता होती. मी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो या कवितेच्या माध्यमातून की प्लास्टिकचा वापर जो आहे तो वापर आपण सर्वांनी मिळूनच टाळण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करायला हवा की ज्याच्यातून कचऱ्याच्या समस्या या पर्यायाने हळूहळू कमी होण्यास मदत होतील. धन्यवाद सर. तुम्ही कवितेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त झालात पुन्हा एकदा. आता याच भागामध्ये आपण पुढच्या गोष्टीकडे वळूयात की प्रबोधन. जसं की तुम्ही आता कचऱ्याच्या माध्यमातून प्रबोधनपर कविता सादर केली. त्याच्या अगोदर तुम्ही जातीयते संदर्भामध्ये एक कविता सादर केली. अजून कोणतं असं अंग आहे प्रबोधनाचं की ज्यातून तुम्हाला व्यक्त व्हावं असं वाटतं? आता प्रबोधनातला अंक आणखी तिसरा जो एक घटक आहे या समाजामध्ये महत्वाची गोष्ट आहे की ज्यावर फोकस व्हायला हवा, तो म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. वा. आज जर पाहिलं तर मुलींचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि मुला मुलीतला भेद हा पहिला कुठेतरी कमी झाला पाहिजे. याचं मेन कारण म्हणजे की मुख्य कारण म्हणजे मुला मुलींमध्ये केला जाणारा भेद. आणि म्हणून हा भेद कमी झाला तर निश्चितपणे स्त्री भ्रूण हत्या ज्या आहेत त्या थांबल्या जातील असं मला वाटतं. आणि त्या आधारित माझी एक कविता आहे. कवितेचं नाव आहे कळी. तर ती कविता मी सर तुम्हाला ऐकवतो. कवितेचं नाव आहे कळी. काग आई पडते बळी, खुडते वेलीवरची कळी. काग आई पडते बळी, खुडते वेलीवरची कळी. तुझ्या रक्ताचा मूक गोळा जन्मा घाल तू कन्या बाळा. तुझ्या रक्ताचा मूक गोळा जन्मा घाल तू कन्या बाळा. गाली खुलविशी गोड खेळी, खुडते वेलीवरची कळी. काग आई पडते बळी, खुडते वेलीवरची कळी.
पुत्र प्रेमाने का झालीस अंध, कन्येचा का विटला गंध, खुलविशी गाली गोड खळी, खुडते वेलीवरची कळी, काग आई पडते बळी, खुडते वेलीवरची कळी, तुझ्या अंगणी होईल तुळस, सडवीन घरावर कीर्ती कळस, तुडवू नकोस अशी पायदळी, खुडते वेलीवरची कळी, काग आई पडते बळी, खुडते वेलीवरची कळी, क्षण सौख्याचे दे ग लूटू, नको गर्भातच मजला मारू, क्षण सौख्याचे दे ग लूटू, नको गर्भातच मजला खुडून, करून पाळना ठेव करतळी, खुडते वेलीवरची कळी, काग आई पडते बळी, खुडते वेलीवरची कळी, खुडते वेलीवरची कळी. धन्यवाद सर. कळी नावाची ही जी कविता आहे स्त्री भ्रूण हत्येवरती तुम्ही आत्ता सादर केली. या कवितेच्या माध्यमातून तुम्ही अक्षरशः आम्हाला निशब्द करून टाकले असं म्हणायला हरकत नाही. कारण मला तर अंगावरती काटा आलेला होता की तुम्ही ज्या पद्धतीने ही सादर केली ही खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्रातील किंवा आपल्या देशातील प्रत्येक स्त्रीची व्यथा ही त्या कवितेच्या माध्यमातून मांडलीत. याच्यातून एक तुम्ही खूप चांगला संदेश दिला की समाजामध्ये स्त्री आणि पुरुष किंवा मुलगा आणि मुलगी हा भेद कधीच नसतो, तो आपण निर्माण केलेला असतो. हा एकदम संवेदनशील मुद्दा तुम्ही तुमच्या कवितेतून मांडलात. याच्या पलीकडं ह्या कवितेचं काय आहे आता, याच्या पलीकडे या कवितेचं श्रेय दुसरं काय असू शकतं? खूप छान सर. आनंद वाटला ही कविता ऐकून आणि एका बाजूने थोडंसं दुःख पण वाटलं किंवा एक सल पण मनातली जागी झाली असं म्हणायला काय हरकत नाही की आजही ज्या गोष्टींमधून आपण 21व्या शतकातून पुढे वाटचाल करतोय आणि अशी वाटचाल करत असताना एक कुठली तरी बाजू आहे की ज्याचं प्रबोधन आजही आपल्याला करावं लागतंय, ती म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. सर, याला जोडून मी पुढच्या विषयाकडे वळतो की प्रबोधनाच्या माध्यमातून अजून कोणती अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला कवितेच्या माध्यमातून व्यक्त करावीशी वाटते, की जसे आता आपण 3 प्रकार पाहिले, त्याच्यातून अजून एखादी कुठली गोष्ट आहे का की त्याच्यातून तुम्हाला व्यक्त व्हावं असं वाटतं कवितेच्या माध्यमातून? त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे की जे तरुण आहेत किंवा तरुणी आहेत, तरुणींचं घरातून निघून जाण्याचं प्रमाण, पळून जाण्याचं प्रमाण हे फार वाढलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा होता की प्रेम ही नैसर्गिक गोष्ट आहे, प्रेम जडतं, परंतु त्यातनं लगेच तुम्ही पळून गेलं पाहिजे किंवा घरादाराचा त्याग केला पाहिजे, हे चुकीचं आहे. की अशा वेळेस तुम्ही आईवडिलांशी विचारात घेऊन त्यांच्या समितीने विवाह केला तरी ते योग्य राहील. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याचशा मुली अचानकपणे घरातून निघून जातात आणि अशा वेळेस त्यांच्या आईवडिलांना जो धक्का बसतो, कुटुंबाला जो धक्का बसतो हा प्रचंड असतो. ते त्यातून बऱ्याच वेळा सावरत नाही. कारण अशी मी घटना मी पाहिलेली आहे की माझ्या पलीकडच्या बाजूला एका वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी जवळजवळ 10 लाख रुपये कर्ज काढले, दागिने आणून ठेवलं, उद्या लग्न आहे आणि आदल्या दिवशी ती मुलगी अचानकपणे निघून गेली. तो माणूस 8 दिवस घरातून बाहेर आला नाही आणि मी ते पाहिल्यानंतर मलाही खूप वाईट वाटलं. आणि म्हणून मग ह्या मुलींना काहीतरी एक संदेश दिला पाहिजे की यांनी कुठेतरी एक जाणीव ठेवली पाहिजे, आपल्या कुटुंबाविषयीची आपली जाणीव ठेवली पाहिजे. ह्या भावनेने मी एक कविता लिहिली होती आणि ती कविता सर तुम्हाला मी आता ऐकवतो. नक्की. कवितेचं नाव आहे बट्टा. समस्त युवतींसाठी ही कविता आहे आणि निश्चितपणे त्यांनी ही कविता ऐकावी आणि त्यावर विचार करावा असं मला वाटतं. कवितेचं नाव आहे बट्टा. हवा कीत काकर छान नट्टापट्टा ग, हवा तीत काकर
छान नट्टापट्टा ग सोन्यावानी घराला नको लावू बट्टा ग सोन्यावानी घराला नको लावू बट्टा ग फुलपाखरावानी बागडशी घरात सोडता उंबरा तू धड धड उरात फुलपाखरावानी बागडशी घरात सोडता उंबरा तू धड धड उरात काळजीन काळजाचा पडतोय पिटा ग काळजीन काळजाचा पडतोय पिटा ग सोन्यावानी घराला नको लावू बट्टा ग सोन्यावानी घराला नको लावू बट्टा ग तारुण्याच्या बहरान मन जात फुलून सावर तू स्वतःला नको जाऊ भूलून तारुण्याच्या बहरान मन जात फुलून सावर तू स्वतःला नको जाऊ भूलून टपलेला शिलावर गिधाडांचा कट्टा ग टपलेला शिलावर गिधाडांचा कट्टा ग सोन्यावानी घराला नको लावू बट्टा ग सोन्यावानी घराला नको लावू बट्टा ग समाजात सारी माझी उडवतील थट्टा ग समाजात सारे माझी उडवतील थट्टा ग सोन्यावानी घराला नको लावू बट्टा ग सोन्यावानी घराला नको लावू बट्टा ग नको लावू बट्टा ग धन्यवाद. काय याच्या पलीकडे ह्या कवितेला दाद देणं सुद्धा मला धाडसाचं वाटत नाहीये. कारण या कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम आईवडिलांच्या अंतःकरणात तुम्ही शिरकाव केला असं म्हणायला काय हरकत नाही. कारण माझ्यासमोर तर तो एक लग्नाचा सीन उभा राहिला की किती संघर्षातून ग्रामीण भागातील आईवडील हे मुलीचं लग्न ठरवत असतात. तिला काय हवं नको त्या गोष्टी सगळ्या मिळवून देत असतात. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की कित्येक आई वडील हे कर्ज काढून मुलीचं लग्न करत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जर ती मुलगी आदल्या दिवशी किंवा पुढे मागे जर ती निघून गेली, घर सोडून पळून गेली, तर हा बट्टा हा आयुष्यभर त्या आई वडिलांना लागणार असतो. आणि कवितेच्या शीर्षकामध्येच तुम्ही खूप गोष्टी अशा सामावून घेतल्या. आणि तो बट्टा हा कधी कुणाच्या आयुष्यात, कधी कुणाच्या आईवडिलांना लागू नये हीच या कवितेच्या माध्यमातून किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, सर्व युवक आणि युवतींना विनंती करेन की असा बट्टा कधी तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईवडिलांना कधी लागू नये हा एक प्रामाणिक प्रयत्न करा. धन्यवाद सर. धन्यवाद. तर ज्या तुम्ही आता समाज प्रबोधनात्मक ज्या कविता केल्या आहेत, समाज प्रबोधनात्मक ज्या काही कविता केलेल्या आहेत, या कवितेच्या माध्यमातून तुम्हाला अशी कोणती प्रतिक्रिया मिळाली का की जी प्रतिक्रिया तुम्हाला आयुष्यभर स्मरणात राहील? आता ह्या ज्या कविता आहेत, आणि खरं तर आमचा साहित्यिकांचा उद्देशच तो असतो की कुठंतरी समाजामध्ये बदल त्यातनं अपेक्षित असतो. कारण साहित्य हा समाजाचा अर्थ असतो. आणि त्यामुळे माझी एक तिढा कविता मी तुम्हाला ऐकवली की त्या तिढा कवितेमध्ये जातीयतेच्या संदर्भातला उल्लेख आहे. आणि ती कविता मी बऱ्याच ठिकाणी ऐकवलेल्या असल्यानंतर मध्यंतरी कोल्हापूरचे आमचे एक मित्र आहेत, ते माझ्या पुस्तकांमध्ये त्यांनी ती कविता वाचली आणि त्यांनी मला फोन केला आणि बोलले, सर की मी काय करायचं पूर्वी की माझे जे मित्र असायचे ते माझे फक्त जातीतले असायचे. म्हणजे मी मित्र जोडताना सुद्धा माझ्या जातीतले मित्र असेल तरच मी फारसं कनेक्टेड राहायचा. परंतु तुमच्या ज्या कविता आहेत त्या कविता वाचल्या, त्यातल्या त्या तिढा जी कविता आहे की ह्या कवितेने मला असं खूप वेगळं वाटलं की नाही, कुठेतरी ही जातीयता थांबली पाहिजे आणि माणूस म्हणून माणसाला जोडलं गेलं पाहिजे. हे केवळ जात पाहून न जोडता माणूस म्हणून जोडलं गेलं पाहिजे. आणि म्हटलं, मी तेव्हापासून लक्षात ठेवलं की इथून पुढं
कोण माणूस माझ्याकडे समोर आहे त्याची जात कधी विचारायची नंतर कुठल्या जातीचा आहे म्हणून तो जोडायचा नाही हे मात्र मी मनाची ठरवलं. अशी त्याची एक चांगली प्रतिक्रिया आली. त्यानंतर पावळ कॉलेजला मी मध्यंतरी माझा एक कार्यक्रम झाला होता 1-2-3 वर्षापूर्वी. त्या ठिकाणी मी बट्टा ही कविता लिहिली होती आणि त्या बट्टा कवितेमधून मी मुलींना तेच सांगितलं होतं की ठीक आहे की प्रेम ही नैसर्गिक गोष्ट असली तरी त्याविषयी तुम्ही घरच्यांविषयी बोललं पाहिजे, तुमच्या मनातलं घरच्यांविषयी सांगितलं पाहिजे, तुमच्यामध्ये एक समन्वय असला पाहिजे आणि त्यातून तुम्ही मार्ग काढा. परंतु पळून जाण्यासारखं टोकाचं पाऊल कधीही तुम्ही उचलू नका की जेणेकरून तुमच्या आई वडिलांना ज्यांनी तुम्हाला हाताच्या पोटासारखं जपलेलं असतं की त्यांना अतीव दुःख होईल असं कुठली गोष्ट करू नका. आणि त्यावेळेस त्या तरुणीने सुद्धा सांगितलं, सर तुमची कविता आम्हाला खूप आवडली आणि इथून पुढे आम्हाला जेव्हा काही प्रसंग असा आला तरी आम्ही निश्चितपणे पहिला आई वडिलांचा विचार करू आणि त्यांच्याशी चर्चा करून नंतरच आम्ही आमचा निर्णय घेऊ, परंतु असं अचानकपणे आम्ही कधी कुणी पळून जाणार नाही. एक फार चांगली सुखद घटना मला त्या दृष्टीने वाटते आणि म्हणून बऱ्याच कॉलेजमध्ये मी ह्या कविता आवर्जून घेत असतो की जेणेकरून तरुणींमध्ये सुद्धा ती जागृती झाली पाहिजे असं मला वाटतं. खूप छान सर. कारण ह्या प्रतिक्रियाच ज्या असतात त्या लेखकाला कवीला लिहायला प्रवृत्त करत असतात आणि तुम्ही ज्या समाज प्रबोधनात्मक कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या वेळोवेळी तुम्ही व्याख्यानामध्ये तुमच्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही मांडत असता आणि त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीनं कुणाला ना कुणाला तरी ह्याचा फायदा हा होत असतो आणि तो तुमच्या माध्यमातून घडतोय ही खूप जमेची बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला ज्या काही या समाज प्रबोधनात्मक कवितांमधून ज्या काही प्रतिक्रिया मिळाल्या तशाच प्रतिक्रिया आमच्या प्रेक्षकांना सुद्धा नक्की मिळालेल्या असणार. तर त्या प्रतिक्रिया माझी सर्वांना विनंती आहे की त्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि त्या प्रतिक्रिया आम्ही सरांपर्यंत नक्की पोचवू आणि ही कविता किंवा हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचला याचा आम्हाला या तुमच्या प्रतिक्रियांमधून एक संदेशरूपी प्रोत्साहन मिळेल असं म्हणायला काय हरकत नाही. आता हा जो आपला विषय आहे आजचा कवितेतून प्रबोधनाकडे, त्याच्यावरती तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांचंच प्रबोधन केलं. आमच्या ब्रेनला तुम्ही ब्रेन वॉश दिलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर याला जोडून मी तुमच्यासाठी एक कविता इथे सादर करतो. तुमच्यासाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी सर्वांसाठी जी कविता असेल तर त्या कवितेचं शीर्षक आहे सारं तो पाहत असतो. माझा जादू नावाचा जो काव्यसंग्रह गेल्या वर्षी प्रकाशित झाला त्या जादू या काव्यसंग्रहातली ही कविता आहे. तुम्ही काय करता, तुम्ही कुठे असता, कोणासोबत फिरता हे सारं तो पाहत असतो. तुम्ही काय करता, तुम्ही कुठे असता, कोणासोबत फिरता हे सारं तो पाहत असतो. तुमच्या नकळत कार्याचा कर्तृत्वाचा आढावा घेत घेत सारं तो लिहित असतो. वा. तुमच्या नकळत कार्याचा कर्तृत्वाचा आढावा घेत घेत सारं तो लिहित असतो. त्यामुळं बोलताना वागताना कधी कधी फसवताना जपून, कारण सारं तो टिपत असतो. वा, त्यावर. त्यामुळं बोलताना वागताना कधी कधी फसवताना जपून, कारण सारं तो टिपत असतो. नेहमी बरोबर असतो असं मलाही वाटतं. नेहमी बरोबर असतो असं मलाही वाटतं, कारण दुसऱ्याच चुकवताना सारं तो मांडत असतो. खोटा आनंद मिरवताना थोडं सांभाळा, कारण आतून हेळसांड होताना सारं तो सोसत असतो. खोटा आनंद मिरवताना थोडं सांभाळा, कारण आतून हेळसांड होताना सारं तो सोसत असतो. एखादी गोष्ट तुझ्यात कमी तर एखादी माझ्यात, म्हणून बदल घडवायचाच नाही का, कारण सारं तो समान देत असतो. वा. एखादी गोष्ट तुझ्यात कमी तर एखादी माझ्यात, म्हणून बदल घडवायचाच नाही का, कारण सारं तो समान देत असतो. रहा मजेत सदैव हसत आपल्या माणसात, सोडा जिथलं तिथं, कारण सारं तो पाहत असतो. रहा मजेत सदैव हसत आपल्या माणसात, सोडा जिथलं तिथं, कारण सारं तो पाहत असतो. सारं तो पाहत असतो. वा. धन्यवाद. सरांचा आत्ताच 18 जानेवारी 2022 रोजी मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभ हस्ते गट्टी हा बालकविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तर हा बालकविता संग्रह जो आहे तो माझी विनंती आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांकरता हा बालकविता संग्रह जरूर घ्यावा. हा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे. नमस्कार मित्रांनो, हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन बटन दाबायला देखील विसरू नका. धन्यवाद.